काय त्रास आला नाही, एक गिरायक नाही येऊन राहिलं. हा, एक गिरायक आले. हा, काय करा विचार पडला जीवाले. सकाळपासून खप नाही झाला. हा, त्याला एक बहुनी झाली नाही. हा, जरासं कमी भाव करा. हा, तो गिरायक येईल. हा, इथून जाते पाहिजे पण घेऊन नाही राहिल्या बाया. 5-10 रुपये ना कमी करून टाका, नाही तर काही बोनी होईल नाही ना, आपला मालही खपत नाही. हा, मालही अंगावर बस. हा, जाऊ दे आता असंच करतो, कमी करतो. हो ताई, या 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 या. 15 रुपये, 15 रुपये, 15 रुपये लटकन, 15 रुपये लटकन. चला, 5 रुपये, 10 रुपये पासून लटकन घ्या, लटकन घ्या. दाराला लावायचे झुंबर घ्या, घ्या घ्या घ्या. हा, कमी झालेला आहे भाव, कमी झालेला आहे. या या या. रचनाताई, मग आणि आपण येले ह्या भाऊले जाताना म्हणू का बा 40 रुपये द्या, तर दिलं नाही. आता 15 रुपयापासून सुरुवात म्हणून राहिले. काहून मोरल्यासारखी झाली गाडी? कसं आहे, कोणी घेत नसन, मग काय आता काय करून भवनी भवनी झाली नसन, मग केलं सुरू या ना ताई, या या. पहा पहा, मग कोणतं पाहिजे पाहिजे ना, तुम्ही फक्त भाव बरोबर लावता. आता तुम्ही टेन्शन नका घेऊ. घ्या, पहा कोणतं पाहिजे पहा, जसं वाटतं ते घ्या. अहो सुहानी, मी काय म्हणतो तुले, ठेवायला चांगलं दिसन काय? ते लटकन लटकन सारखं आहे, गणपती गणपती आहे त्याच्यावर. ते चांगलं दिसन काय माझ्या घरच्या दारात मधातल्या? तर ताई कोणतं मला दिसून नाही राहिलं बापा. हो, वरून वरून 3ऱ्या नंबरवर गणपती गणपती आहे ते पाहिनं. आत दिसूनच नाही राहिलं काय तुले? हो हो ताई, दिसते ना. हो ताई, चांगलं दिसते. आता तुमचं घर गिर बांधलं आहे तर चांगलं दिसते. माझ्या घर एवढं चांगलं बांधलं नाही आहे बाप्पा. माझ्या घरी घेतलं असतं तर कधी हरीक राहते, नवीन नवीन घ्यायचा. घर गिर बांधलं असलं तुमचं बरोबर आहे सारं. हो ताई, घरगीर बांधलं नसलं म्हणजे काय घराला लावा नाही का ताई? लाव ना, घे ना. हा, लावलं नाही तर कसं चांगलं दिसन? आता काय साध्या घराला का आपल्या जुन्या घराला काय चांगले नाही दिसत का? दादा तसं नाही आहे, माझ्या घर एकदम पोषवाच आहे म्हणून म्हणून राहिली. तुला आवडलं ते? तुला आवडलं का ते? मग घेऊन घे तुला गंत. दादा आता बरोबर सांगायचा भाव किती रुपये आहे तर. की 40-40 रुपयापर्यंत देऊन देतो ना. आता तर तुम्ही 15 रुपये म्हणायची, 15-15 रुपयानं. ताई, 15 रुपयापासून सुरुवात. मग तुम्ही विचारलं तर मी 50 रुपये सांगितले. 10 रुपये कमी केले ना ताई. बरोबर लावतो म्हटलं तुम्हाला भाव. तुम्ही मग मला 40ला सांगितलं ना. जे दादा 35 लावणार, 40 तुमचे, 35 रुपये द्या बा. 35 रुपयात होऊन बरोबर होती. ताई, मी कमीच करणार नव्हतो, पण माझ्या बहिणीचा टाइम आहे, बहिणी झाली नाही म्हणून मी कमी न लावून राहिलो. हा, देऊन द्या बा मग 35. ताई, डिस्किस करायला पुरत नाही तर धंदा होत नाही मग माझ्या दिवसभर. बरं दादा, मग काढून द्याव ते. हो ताई, आहे ना, अंदर आहे ना, मी देतो ना काढून. फक्त तुम्हाला पाहून घ्या तुम्ही. दाखवून देतो मग थेट देऊन देतो मी. जा हलकं बिलकं देऊन द्या, नाही तर याच्यापेक्षा. हो ताई, मला धंदा करायला लागते, मला समजते. हा, अधिक काही पाहिजे? हो, पाय ना तुला काय पाहिजे तर घे ना काही. घेऊन घेऊ का एक? मला देऊन द्या तसंच वालं. नाही, दोघीचे सारखी होऊन जाईल, चांगलं नाही वाटत. मला वरचं वालं दे ना दादा. ते मस्त आहे ना वरचं वालं, त्याच्यापेक्षा त्याच्या पहिला नंबर वालं. तिथे महाग आहे. हा, मग म्हणा तुम्ही का पैसे जास्त घेतले म्हणून. हा, पहिलेच सांगून ठेवतो महाग आहे ते. अच्छा दादा, महागही झालं काय एकदम? मागतल्याबरोबर. ताई, महाग असल्यावर महाग नाही सांगू काय? ते जर घेतलं असतं तर कमी 35 रुपये लावून दिलं असतं. हा, पण तुम्ही एकदम महागवाली चॉईस केल्यावर मग कसं म्हणणार नाही मी? किती देता मग? ते 45 रुपयाचं दाटगीट आहे ना, तो 45 रुपयाचा आहे ते. मी कमी करून सांगितलं ताई तुम्हाला 45 रुपये. येईल 5 रुपये कमी केले, 5 रुपये करून टाकणार. 40 रुपयाचं लावून द्या. हो बरोबर होते, 40 रुपयाला देऊन द्या तिले, बरोबर होऊन जाते ते. ठीक आहे बा, आता तुम्ही मानूनच नाही राहिले, घेऊन घ्या. जाऊ द्या, तुमची मन आहे ना. हा बा, मी आणून देतो अंदरून. हा, पॅकच करून पाहिजे ना पन्नीर. झोरा गिरा दे ना हो दादा, झोरा गिरा. आमच्यापेक्षा झोरा नाही ना, एखादा झोरा दे ना तुमच्यापेक्षा असं तर. घोड्या विकाले 10,000 रुपयाचे पाहिजे असेल तर घ्या. देऊन द्या मग एक झोरा. नाहीतरी पाहिजे आम्हाला, सामान घ्यायला लागते तर देऊन द्या एक झोरा. 10 रुपयाचा आहे तो झोरा. काल सांगून राहिले बा, देऊन द्या ना. हाय तर झोरा देऊन द्या, झोरा 10 रुपयाचा. हो रचना ताई, मग आणि भला अडचण बसला होता. आता कसं सरकार आला. हो, म्हणून एकदम नाही घ्यायला लागत कोणी वस्तू. हा, जरासं थांबून थांबून घ्यायला लागतं. हो ताई, आपल्याला मेकअपचं सामान घ्यायला लागते. चाल ना मेकअपच्या दुकानात जाऊन आपण. हो, त्याच्यासाठी मी हे मागत ना झोरा. असे केळं गिळं घेऊन घेऊ. माझ्या घरी लेकरं वाट पाहिजे, त्याच्यासाठी केळं घेऊन घेऊ. सफरचंद घेतो म्हटलं. जरासं आता काही नवायचं असं ते खायचं घेतो त्याइले, खारीगिरी. हो, एवढ्या ना आलं तर लेकर वाटच पाहिजे ना. मला घ्यायला लागत, तुम्ही घ्या तर तुमच्या झोरात टाक जा बापा मायवालं. हो हो. ताई, आता आपण इथं आलो मग एखाद्या कॅफे गिफेत जाऊ ना. आपली केवायसी करायची आहे, केवायसी लाडकी म्हणजे ते करून टाकू. इथं इथं केल्यापेक्षा आपल्या गावातच करू ना. गावात नाही करू, इथं चालू आहे ना, तर 5-10 मिनिटाचं काम आहे, करून टाकू. हो, इथं करून घेऊ. पण विचारे मी यायचं आधार कार्ड नाही आणलं, अधिक यायले OTP विचारायला लागते. हे कामात आहे आम्हाला, अधिक कल्ला फाडून राहू दे. मी तिथंच करून, तुला करायची तू कर बापा केवायची. मी आपल्या गावातच कर. मग आपण गावातच करू, दोघी जण सोबत जाऊन करून घेऊ. तुझी सासू जाय म्हणे का तुले? हो, जाय नाही म्हणणार तर काय म्हणणार आहे, जाय म्हणतेच. तुझी सासू तर लय बारीक होती व आता भली मोकळे सोडलं तुले. हा, नवीन नवीन असून सुनीले तर कशी चेने करे, जाऊ घेऊन दे कुठं. त्या कथाची तशाच काहीच नाही म्हणत बाई, त्याला माहित आहे. हा, माय बाबांना पहिलेच बोली केली ती, महापुरीला दुःख द्यान तर पहा म्हणे. मायपुरीला दुःख नाही द्यायचं म्हणे. हा, मायपुरी चांगल्या याच्यात राहू नये म्हणे, कोणतं काम नाही केलं म्हणे तिनं म्हणे. पहिलेच माय बाबांना बोली केली होती म्हणून दिलं मला. नाही तर काय माय बाबा देणार होते का इथं मला? दोघीचे एकत्रच टाकले. हा, दोघीचे पाहून घ्या बरोबर आहे काय तो. काय दादा पाहायची गरज आहे? हा, काय पाहायची गरज आहे? देऊन द्या, हाय विश्वास आम्हाला तुमच्यावर. दादा मापाशीच ना ताई, तुम्ही काही पैसे देऊ नका. मग आणि तुम्ही माझे पैसे भरले होते ना, माझ्याकडे आहे तुमचे पैसे, मीच देतो. हा, मीच देतो, राहू द्या, तुम्ही पैसे नका देऊ. मला देऊ दिले असते तर काय झालं असतं, एखादा मान नंतर देती. हा, एवढी काय मी तू का कुठं पडून चालली काय? माझे पैसे तर देणारच आहे तू. हा, मीच देत होती.
हो ताई तसं काही नाही, आता आहेत मा पैसे तर देतो म्हटलं, तुम्ही काही देऊ नका बा. पाहून घ्या, बरोबर आहे ना पैसे दिलेले. बरं आहे ताई पैसे. दादा एखाद्या कमी जास्त येत असते म्हणून पाहून घ्यायला लावलेलं बरं. मग असं होते ना, कमी दिले कमी दिले. येत जा ताई दुकानात गिकानात, हा लागलो म्हणजे काही. हो दादा येतो ना आम्ही. सुवानी मापाचा झोरा घे ना मग, 2 झोऱ्या झाली मा हाती. हो ताई दे ना मग. ते निकाले कसं तरी बोवणी झाली, हा चांगली बोवणी झाली, एकदम बेकार नाही झाली. हो बाई हो, जरासं उरकत घ्या, भरभर घ्या, पालक तोडा लवकर लवकर. पा शांताराम भाऊ तोडूनच राहिलो ना. हाताला का मशीन आहे का आमच्या? मशीन असाले हा, आम्ही का बसलाय काय? काकाजी बसलाय का आम्ही? तुम्हाला तर दिसून राहिलं आम्ही तोडून राहिलो म्हणून. आणि आता गड्ड्याने आले थोडी आहे शंकर, त्यानं नेले गड्डे किती मोठ्या, म्हणून दिसून नाही राहिले इथं. मी आले नाही एकदम बोलायलाच लागले बा. आम्ही का जसं काही तोडलाच नाही. हा पालक तोडला ना किती मोठा. वाटलं का तुम्ही तोडलाच नाही काय, दिसला नाही ना म्हणून म्हटलं म्या, नाही तर काय म्हटलं असतं म्या. त्याचं तोडून राहिलं बाप्पा. किती मोठ्या त्यानं गड्ड्या नेल्या. हा शंकर आहे ना तुमच्याकडला गडी माणूस, त्यानं नेला ना. हा तिकडे नेऊन ठेवल्या. असं तोडला मग, तोडल्या ना तुम्ही. मला वाटलं काले काय झालंच नाही का काम. हा पा आम्ही काम करायला, काम नाही करणार तर काय करणार आहे काकाजी. हा असं म्हणू नका तुम्ही. हा मला बेकार वाटते. आम्ही काम करून जर काम नाही केलं म्हटलं तर आमच्या जीवावर नाही का बाईच्या. नाही हो पोरे हो, तुम्ही करता ना काम. करा तुम्ही. मी येतो तिकडून, पाणी गिनी पिऊन येतो. काकू स्वतः आता आले का नाही आले वावरात तर ते तानही लागली काकाजीले. आणि आपल्याला बातच म्हणते असते बाई. किती काय केलं तरी नाव असते का कोणाला? आपण कोणाच्या वावरात किती काय काम केलं तर नाव असते काय? हो ना, किती काय करा आपण तरी बेमानी करत नाही. आता हे नसताना आपण काम नाही केलं तर काही दिसते काय? पण आपण करत नाही असं. आपलं नेहमीचं काम राहते. मग आपण असं करतो काय त्याच्या वावरात? शेवटी ज्याचं नाव तेच आहे, तेच म्हणून राहिले. एवढी मोठी आपण 5 समोर नेली, आपण काय पालक तोडली नाही का? पाय बरं आता अधिक गठ्ठा जमा झाला. हा गेले हो काकाजी. काय बस ना मग जराशा बस ना. नाहीतरी काय आहे, किती काय केलं तरी करतच नाही म्हणते ना. बसा उलीशा. जो लक्ष देजो, नाही तर आपण बसन आणि ते येईन लगेच मग म्हणून बसल्या काय? काकू मला दिसते, मी लक्ष ठेवून आहे. हा बसा जराशा, करा आराम. काही नाही, किती काही करून काम, आपलं नाव नाही ते इले. जेव्हा त्याचा गडी शंकरीन थोईन तर त्याच्यावरही लक्ष ठेवा लागते, दोघावरही लक्ष ठेवा लागते. नाही तर म्हणून बसल्या काय? अधिक आपलं नाव सांगून डबल कामाला नाही सांगून आपल्याला. हो हो आहे ना आपलं लक्ष. तिचं लक्ष तिकडे आहे आणि मा इकडे आहे. शंकर इकडेच गेला आहे. आजी काकू तुमची नवीन सून सकाळी कुठं गेली जी? रचना वहिनी सोबत? तिची रचना वहिनीची भली दोस्ती आहे. हो बाई, ते रचनापुरीचा स्वभाव चांगला आहे, पण माईची तिच्यासोबत रव गुंत घेतला पाहिजे. आता नवीन सून आहे, मी बोलत नाही. हा कशी भेटे नाही भेटली कोणती कोण बिचारी. हा त्याच्यात तिच्या मायबापाने केली बापा बोली, मापुरीले बोलायचं नाही. हा सांगून ठेवतो असं बिचारा पहिलेच बोली केली. हा आजपर्यंत तर मी ऐकलं नाही अशी बोली करणं, पण तिच्या बापाने केलं बाई बोली. काय बोलतो बाई, मी नाही बोलत असतो. सकाळी मी डब्बा भरला का मी चालली आली. काही नाही, मी आता लक्षात देणं घरातलं सोडून दिलं. कुठं लक्ष देत बसतं? गेली ना आज. आता आनंद दे तिला नुसतं मेकअपचं सामान हे ते. आता माझ्या पोरगा देणार आहे, ते घेणारी आहे. आपण काय बोलायचं आहे? हा बुडगीच बोलते म्हणून हे म्हणतात, बुडगी बोलाले असं होते ना. तिचा नवरा देते ना तिले, आपल्या काय राखते? जाय म्हटलं जाऊ दे तिचं. हा तर आपण कायले बोला, मी बोलत नसतो. हो काजी काकू, तुम्हाला कशीच बोलायची उजागरी नाही मग तर. हा मग त्यानं पहिलेच बोली केली म्हणून तुम्ही बोलत नसल. बिचारे गयाटी मोठी आहे बिचारे वापरीनं. मी सप्पा बोलत नाही, मी करतही नाही, पण वापरीन मोठी गयाटी आहे. पण मला बिचारे पटतच नाही, ते कटतच नाही. हा काही गयाटा पडला असला ना, माझ्या मनच नाही थांबत बिचारे. कधी असं वाटते का घ्या थोडं घ्या, ते भांडे गिंडे सारे घासघूस करा, चांगला पोर्च गिर्च घासून टाका. हा लयच गयाटी वापर आहे त्या पोरीची. लय गयाटी आहे. हा मी आलती तुमच्या घरी सकाळी, तर भल्ल गयाटा होता घरात. बाप्पा झाडते का नाही झाडते म्हटलं. आणि त्या गॅसवर तुमच्या इच्छा काय घन तुमच्या राजवटीने राह, तुमच्या मोठी सुनीच्या राजवटीने राह बाप्पा असा गणाना. मेकअपचं सांग ना तिले, 2 तास मेकअप करते ते. हा तिले फक्त कामाचं नाही सुचत. माई मोठी सुनीले मी बोलो, हा तर माई मोठी सून पण बोलो का नाही बोलो तशी करे ते. पण मीही जास्त सत्तर केला ना तिच्यावर. हा आता हे असं आहे तर मला बोलताही येत ना मधात. तर असं आहे बिचारे, काय डोळ्यासमोर सारं दिसते पण तोंडातला शब्द नाही काढता येत. सारा घनघन असं तुला तेही पाहिलं, तू आली तर कसं घनघन राहते तर. आणि तेच खरकट पाणी नाली तेही टाकते माय. आणि भल्लं बेकार आहे. आणि कधीच झाडझूड नाही, काही नाही करते. 11-12 वाजता झाडझूड, चांगली झाडझुडही करत नाही. आपण कसा काना कोपरा झाडझूड करतो तशी काना कोपरा झाडझुडी नाही करत. काहीच नाही करत बाई. अशी कशी आहे तर ती गिदाडी आहे, वापरी नाही सुधी नाही आहे. जेव्हा बी राहते बा सकाळपासून खुट्ट्यावानी. आणि तेवढं आहे तिने नॉलेज. आणि ते मेकअपचं भल्लं आहे. हा फक्त त्या रचनानं म्हटलं असं तिच्यापाशी का मी उद्या चालली बाई शॉपिंगले. तर असं म्हटलं हिनं बाई आज नवऱ्याच्याच मागं लागली, मला शॉपिंगले जाऊ द्या. मग माझ्या वर्ग जाय तर जाय. फक्त तेवढं ज्ञान आहे तिले. आणि तुला सांगतो ना, या दिवाळीत तिनं काहीच नाही केलं. मी म्हटलं नाही बापा करा का नका करून, नाही काही केलं नाही. आणि तिनं मग मी म्हटलं बाई या दिवाळीत केलंच नाही काही. पोरेनं आणलं ते खा लागलं. आम्ही बोलतच नाही. हा बापा काकी, तिनं याचं नाही केलं काजी दिवायचं. आणि तुम्ही बोललंही नाही का शब्दानं. बऱ्याच तुम्ही बऱ्याच पक्क्या झाल्याची.
पक्कने व्हावं तर काय माय माझे, पक्कने व्हावं तर का घरात का तमाशे करा का भांडणं, लोकही म्हणून ना एका सुनीले हाकलली दुसरीले हाकलून का असं होते ना ते. म्हणून मी बोलणं बंद केलं. कुठं बसतं आपल्यासाठी लेकरायच्या संसार उद्ध्वस्त करायचा आहे का आपल्यासाठी? दिवाळीच्या देखता दिवाळीच्या समोर काय आपण काय तमाशा करावं काय? करशील तर करू, नको करशील तर नको करू. कशी पोरगी आहे तिला दिवाळीचं करू शकलं, मग तिच्या मायच्या घरी काय नेईन तिथे? आणि तुमच्या पोरीला काय दिलं तुम्ही? तिच्या घरी नेलं नाही, घेतलं असं विकतचं तिकडून पुढे नेईन तिथं. अशी आहे ते, सारं विकतच पाहिजे तिले. काय विकतचं पुरत असते का माय एवढं आपल्या खेड्या पेड्यात? विकतचं पुरते काय? तिचा नवरा धनशेठ आहे तर काय करणार आहे ते? तिच्या अंगाला धक्का नाही पाहिजे. नवरा धनशेठ, आपलं काय बा आता म्हातारपण आहे, आपल्याला करू वाटलं तर करा, नाही तर नाही करा. पण इथे 1-1 रुपयासाठी मरमर करा, इथं तिथं कामाला जा आणि त्याला पैशाची तर उलीशीच कदर नाही आहे. चला बसा पातीवर सुरू करा पात. अधिक आपल्याला म्हणून बसल्या काय कसं आहे बाई, आजकाल बोलता नाही येत. दे ना, आपले काय पैसे जाते का? त्याची जाते ना. आपण काय तोंड व्हायचं करून काही फायदा नाही आहे. किती काही बोलू, ज्याला जे करायचं तेच करते त्याच्या मनाचं. मी काही बोलत जाऊ नका काकू, जसं करते तसं करू देत जा. मी बोलतच नाही ना आता, सप्पाच बोलत नसतो. कुठं बोलायला पुरते ते गेली. आज ते 2-3 हजाराची पूर्ण हेच करून येते, खरेदी करून येतेच ते, मला माहितच आहे. हा बापा काकू, 2-3 हजार लय झाले नाही. नवराही बरे पैसे देत तिले. हो देते ना तो. आणि तिचे पैसे असते काही पैसे आता लाडकी बहिणीचे. येते ना मला खरेदी करते बापा. जेव्हा तेव्हा मी पाहतो ना नवनवीन साड्या नवीन काय बाई. काही ना काही घराची नवराले जरासं हातभार लावायची हे पाहिजे असते. बैली ओढ पाहिजे असते, तिला काहीच ओढ नाही आहे. फक्त मटकाची ओढ आणि ते स्टँडर्ड राहायची ओढ, एवढंच आहे बाई तिचं. आणि ते तिचं राहणं काय, तिचं बोलणं काय लय आहे बापा. तर तिच्या बाचं वेगवेगळं सामान पाहून थक्क होऊन जातं म्हटलं कधी कधी. कशी म्हटलं मेकअपच पाहता ध्यान लागते म्हटलं. 2 अशा सुटकेस आहे बाई तिच्यापाशी. किती मेकअप आहे. मी म्हणतो बाई काय लावते त्याच्यातलं काय नाही. मी पाहत असतो दुरून ना काकी, तुमची सून भल्ली स्टँडर्ड दिसते. कोणत्या गावले चालली का भल्ली मटकून जाते. नवीन तिच्या साड्या बापा. एक साडी पाहिली का डबल तिच्या अंगात मला साडी दिसतच नाही ना. मलाही नाही दिसली एक साडी तिनं घातली का डबल. ते घालतच नाही कोणत्या सणावाराले कधी. हाय बाई तिले भेटते सारं. नवरा तिचा देते तिले. आपण काय बोलणार आहे? ती काय चालती राहिली आता. आपण झालो म्हातार. चालती नाही फालती नाही. आपण काय बोला. एकटा जीवन सदाशिव आहे आपलं काम. म्हणा काकू, हे बरोबर आहे तुमचं. मा पोरेनं सांगूनच ठेवलाय. आई म्हणे तुला कामाला जाऊ शकत जात जाय म्हणे, नाही तर नको जात जाऊ म्हणे. कसं आहे म्हणे बोलायचं नाही म्हणे काही. ते त्याच्या मतानं काही करू म्हणे. फक्त पाहायचं म्हणे टुकू. तुला पटत असन तर बोलायचंच नाही म्हणे. पटो का नाही पटो म्हणे. हो तुमचं पोराईचं बरोबर आहे ना. कायले बा भांडणाचं का? तू बोलशील बाई एक शब्द, मी बोलन बाई एक शब्द, असं होतच ना. कोणाच्या घरी तसंच आहे. मी माय पैसे द्यायला देत नसतो. आता मी मा पोराच्या नावानं आरडी टाकणं सुरू करून दिली. कुठं बसतं यायचे पैसे शौका पाण्यात उडवणं आणि आपण काय करायचं आहे? मी मा पोराच्याच नावानं टाकून राहिली. आणि मग आता मी मेल्यावर त्याईलेच भेटणार आहे ते पैसे. तुम्ही तुमच्या पोरीला काहीच नाही दिलं ना. वावर शेत सारा त्याच्याच नावावर दिलं तुम्ही लिहून दोघाही भावाच्या. आणि मग पोरा इथले तर काहीच नाही दिलं जी तुम्ही ना. लेक पुरेली द्यायला लागत होतं काही ना काही. एवढं पैसे गिशे होते त्याच्यातले तुम्ही पोरायले काहीच नाही दिले. हो म्हणूनच आता माझी पोता गीता त्याच्यासाठी ठेवल्या म्या सांगूनच ठेवल्या माझ्या पोरायले. घेऊन घ्यायच्या म्हटलं तुमच्यासाठी आहे म्हटलं त्या पोथा गीता. त्यामध्ये नाही म्हणते आई आम्हाला पाहिजेच नाही म्हणते. तू आलो माझ्या भावाच्या याच्यात आम्हाला हिस्सा पाहिजेच नाही म्हणते. म्या म्हटलं बाई मी देणारी आहे म्हटलं. मायवाली गयातली पोत मी मेल्यावर घेऊन घ्या म्हटलं तुम्ही. घेते जी तुमच्या पुरी अशा म्हणते ना. कायच्या घेते? तुम्ही भाऊ काही पैसे टाकून ठेवा तेही असं देईन. घेऊ का नाही घेऊ तर त्याचा विषय आहे. पण मी माय काम करून ठेवतो ना. पण कधी दिवसाला मा पोरेली वाटलं नाही पाहिजे ना माय ना आम्हाला काहीच नाही दिलं म्हणून. हो ते काकू तुमचं बरोबर आहे. तुम्ही सगळे लेकरायला समान ठेवलं. हो काकू, शांताराम काका भल्ली काही केली. आता तर समाराला मोठा भाव आहे हो काकू. आता राहिली पालक समार तर काहीच नाही राहिला. आता 120 रुपये किलो येईन 40 आणि 50 मध्येच विकली संभार. आता किती यायचा फायदा झाला असता. हो ना. येईल असं वाटलं बाबा आपण लहान तोडून घेतली येईन संभार. येईल वाटलं का भाव कमी गिमी होईल. येईन लोप केला ना. आणि लोबाला नाही येईल अंगावर. भाव वाढला ना. पण 120 किलो मग 120 रुपये किलो म्हणजे लय महाग झालं. याने 40-50 विकलं. पावर किती घाटा आला शांताराम काकाले. हो आता विकली म्हणून भावाला. नाही तर ठेवलंही असतं तर भाव येत म्हटलं कधी कधी कमी होऊन जाते. म्हणून त्याने विकून टाकलं. वाटते 4 पैसे उरले पाहिजे बा. हो तसंच आहे. वेळ झाला का आपला घरी जायचा टाइम पाहिनं. अधिक 10-15 मिनिट आहे. करा तोपर्यंत 10-15 मिनिट काम करा मग घेऊ सुट्टी. तसं का टाइम म्हटलं झाले असं बाप्पा. अर्धा तसंच तर राहिलं होतं शेवटचा. लय वेळ लागून राहिला माय. लवकर नाही चालला बाई टाईम. तसंच आहे. एखाद दिवशी मार वेळ टाईम नाही जात. नाही तर बघताच टाईम चालला जाते. आज पण लय असं म्हणजे दिवस मोठा आहे असं वाटून राहिलं का तुम्हाला? हो असंच वाटून राहिलं आज. कोण असं वाटून राहिलं काय मी.